मिहीर आणि स्वराचं नुकतंच लग्न झाले होते. सगळं काही व्यवस्थित जुळून आले. स्वरा फार्मसी झाली होती आणि मिहीर सॉफ्टवेअर इंजिनियर. स्वरा छोट्याशा गावातून आली होती. नाही म्हणायला बी फार्मसी होईपर्यंत ती शहरात राहिली होती, पण तिचं मन गावीच जास्त रमायचे. मनाने थोडीशी हळवी असणारी स्वरा लग्नानंतर मिहीरबरोबर बंगलोरला आली. मिहीर लहानपणापासून शहरात वाढलेला. त्याचं सारं शिक्षण पुण्यातच झालेलं. अगदी नोकरी देखील पुण्यातच लागली होती. त्यामुळे तो एक पक्का पुणेकर होता. पण नोकरीचे 1 वर्ष संपतो न संपतो तोच त्याने दुसऱ्या कंपनीत जॉब धरला आणि आता तर लग्नानंतर मिहीरने मुद्दामच बँगलोरला प्रोजेक्ट निवडला आणि दोघेही बंगलोरला रवाना झाले. तिथूनच ते केरळला हनीमूनसाठी जाऊन आले. स्वरा प्रचंड बडबडी तर मिहीर एकदम शांत, सतत कामात व्यस्त. लग्न ठरल्यापासून ते पार पडेपर्यंत मध्ये तसा फारसा अवधी नव्हता. त्यामुळे ते दोघे एकमेकांना पुरेसा वेळ देऊ शकले नव्हते. स्वराला वाटले केरळ ट्रिपमध्ये ही सगळं कसर भरून काढावी. ती मिहीरसोबत खूप बोलायची, पण मिहीर मात्र जेवढ्यास तेवढीच उत्तरं देत. त्यामुळे दोघांमध्ये हवा तसा संवाद घडत नव्हता. पण मिहीर स्वराची प्रचंड काळजी घेत असे, इतकी की या 8 दिवसात केवळ तिच्या बॉडी लँग्वेजवरूनच तिला काय आवडेल काय नाही हे त्याच्या लक्षात येऊ लागले. आणि स्वरा या गोष्टींमुळे खूप मोहरून गेली. त्याचा तो अलगद स्पर्श तिला सुखावून टाकत होता. पण तरीही तिला कळत नव्हते की नेमकं काय चुकतंय, नेमकं काय कमी आहे या दोघांमध्ये. आणि स्वरा डोक्यात हेच प्रश्न घेऊन केरळहून परत आली होती. स्वरा मांडव परतिनीसाठी माहेरी आली होती. त्यावेळी तिच्या मैत्रिणींनी तिला गुलाबी चिमटे काढून हैराण केलं होतं आणि स्वरा देखील लाजून सगळ्याची उत्तरे देत होती. पण तरीही तिच्या मनातून हा विचार जातच नव्हता की तिचं आणि मिहीरचं नातं हवं तसं का बरं बहरत नाहीये, नेमकं काय आणि कोणाचं चुकतंय. हेच अनुत्तरित प्रश्न घेऊन ती मिहीरसोबत बंगलोरला आली. सुरुवातीचे काही दिवस मिहीरचे आई बाबा त्यांच्यासोबत बंगलोरला राहिले. एकदा का सगळा संसार व्यवस्थित लागला की ते दोघेही पुण्यात परत आले. तोपर्यंत स्वराने देखील स्वतःसाठी जॉब शोधला होता. सगळं काही सुरळीत चालू होते. मिहीर स्वराला काय हवं नको ते सारं पाहत होता. तिचं मन दुखणार नाही याची काळजी घेत होता, इतकी की स्वराने कुठलीही गोष्टीला नकार दिला तर तो ती गोष्ट सोडून द्यायचा आणि तिच्या कोणत्याच गोष्टीला तो विरोध करत नव्हता. त्यामुळे त्या दोघात कधीच भांडणांचे प्रश्न उपस्थित झालेच नाहीत. थोडक्यात काय, स्वरा म्हणेल ती पूर्व दिशा असा मिहीरने पवित्रा घेतला होता. स्वरा जेव्हा असं सगळं तिच्या मैत्रिणींशी शेअर करायची त्यावेळी सगळ्या एकजात तिला म्हणायच्या, स्वरा तू किती भाग्यवान आहेस ग, तुझ्या होला हो करणारा नवरा मिळाला. अगं पण तो माझं सगळंच ऐकतो, कशालाच विरोध करत नाही, अगदी रात्रीसुद्धा. स्वराला कळतच नव्हतं की तिला जे वाटतंय ते सांगायचं आहे ते कसे सांगावे. तिच्या आणि मिहीरच्या नात्यात नेमका काय गोंधळ आहे. पहिल्या दिवाळ सणानिमित्त स्वरा आणि मिहीर पुण्यात आले. लग्नानंतर ते दोघेही पहिल्यांदाच पुण्यात आले होते. त्यामुळे या 8 दिवसात स्वरा आणि मिहीर प्रचंड बिझी होते. रोज नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्या भेटींचे सत्र सुरू होते. मिहीरने सगळ्यांकडे जाणे शक्य होणार नाही म्हणून त्याच्या सगळ्या खास मित्रमैत्रिणींना घरीच बोलावले होते. गप्पांची मैफिल रंगली. शाळेपासूनचे एक किस्से बाहेर येऊ लागले. आपला नवरा इतका मोकळा आणि हसरा आहे हे स्वराने पहिल्यांदाच पाहिले होते. तिनं अनुभवलेला शांत आणि समजूतदार मिहीर आणि आत्ताचा हास्य कल्लोळात चिंब भिजलेला मिहीर यांच्यात जमीन आसमानाचा फरक होता. स्वरा त्याला स्वयंपाकघरातूनच दुरून निहाळून पाहत होती आणि विचार करत होती की हा मिहीर मला का नाही भेटला. ती या विचारात असतानाच हॉलमधून एकदम जोरात आवाज आला. सगळेजण मिळून मिहीरला कशावरून तरी चिडवत होते. आवाज वाढला तसं स्वराचं लक्ष तिकडे गेलं आणि तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक भरली. मिहीर आज सगळ्या जुन्या आठवणीतच रममान होता. अजूनही त्याचे खास मित्र हॉलमध्ये गप्पा मारत बसलेलेच होते. स्वरा काम करून दमली होती आणि तिने मिहीरला मेसेज केला की ती झोपायला चालली आहे. मिहीरने स्वराकडे पाहून होकार भरला आणि माहीत नाही तो आणि त्याचे मित्र पुढे रात्री किती उशिरापर्यंत गप्पा मारत बसले होते. स्वरा दुसऱ्या दिवशी सकाळी एका मैत्रिणीकडे जाऊन येणार होती. ही भेट थोडी अचानकच ठरली होती. त्यामुळे स्वराची थोडीशी धावपळ झाली. ठरल्याप्रमाणे मिहीर आणि स्वरा बंगलोरला परत आले आणि स्वरा पुन्हा तोच बंगलोरचा मिहीर परत अनुभवायला लागली. आज शनिवार होता. मिहीर स्वराला पिक्चर पाहायला जाऊ या का म्हणून विचारत होती, पण त्याने पाहिलं की स्वरा आज कामात खूप व्यस्त आहे. त्याने स्वराला विचारलं, आज काही खास आहे का. अरे हो, माझी एक खास मैत्रीण येणार आहे, स्वराने सांगितलं. त्यावर मिहीरने विचार केला की घरीच एखादा पिक्चर पाहत बसावं. स्वरा आज खूपच खुश दिसत होती. मिहीरने अंदाज लावला की येणारी मैत्रीण स्वराची खूप जवळची आणि खास असेल.
मिहिरने स्वराला काही मदत करू का म्हणून विचारणा केली। त्यावर स्वराने गरज पडली तर नक्की आवाज देते म्हणत आपलं काम करत राहिली। थोड्याच वेळात दारावरची बेल वाजली आणि स्वराने मिहिरला आवाज दिला। मिहिर जरा बाहेर येणारे स्वरा आणि मिहिरने दोघांनी मिळून दार उघडले आणि मिहिर त्या व्यक्तीकडे बघतच राहिला। देवयानी, मिहिरचं पहिलं क्रश। तो स्वराकडे बघतच बसला। हिला कसं कळलं? स्वराने त्या दिवशी मित्रमंडळी घरी आले तर काही वेगळं पाहिलं ऐकलं का? असं एक ना अनेक प्रश्न त्याच्या मनात उपस्थित झाले। त्याने त्या दोघींकडे पाहिलं तर त्या दोघीही एकदमच कूल दिसत होत्या। त्याला नेमकं काय करावं काय बोलावे हे कळतच नव्हते। शेवटी स्वराने मिहिरला हळूच कोपरा मारला आणि एक मिश्किल स्माईल दिली। मिहिर स्वराला काही बोलणार एवढ्यात देवयानी मिहिरला म्हणाली, अरे मिहिर, घरात तर बोलाव। तसा मिहिर भानावर आला। तिघेही हॉलमध्ये बसले। त्या दोघी एकदम निवांत गप्पा मारत होत्या तर मिहिर अजूनही हे काय चाललंय याच विचारात बसला होता। शेवटी स्वराने मिहिरला सांगितले, त्या दिवशी पुण्यात तू मित्रांशी गप्पा मारताना मला जाणवलं की तू देवयानीचं नाव आलं की तो विषय बाजूला करायला लागला होतास। मग मी दुसऱ्या दिवशी सकाळी देवयानीची घरी जाऊन आले। तिच्याशी बोलल्यावर जाणवलं की तिच्यासाठी तू फक्त एक जवळचा मित्रच होतास आणि आहेस। तुला कदाचित सतत मित्रांनी तिचं नाव घेऊन चिडवल्यामुळे हा भास झाला की तिलाही तू आवडतोस आणि ऐनवेळी खूपच श्रीमंत स्थळ आल्यामुळे तिनं तुला नाकारलं। याउलट देवयानी मागच्या 2 वर्षांपासून त्या मुलाला डेट करत होती। आज जेवणाच्या टेबलावर मिहिर आणि देवयानी मधले सगळे गैरसमज दूर झाले आणि हे केवळ स्वरामुळे शक्य झाले। स्वराचं सगळं आवरून झाल्यावर मिहिर स्वराकडे आला आणि तिच्याशी बोलू लागला, स्वरा, मी तुला फसवलेलं नाहीये किंवा तुझी प्रताडणा देखील केली नाहीये। स्वराला हे सगळं अपेक्षितच होतं। त्यावर ती शांतपणे म्हणाली, मिहिर, मला हे माहिती आहे, मी तुझ्यावर कोणताही आरोप करत नाहीये। त्यावर मिहिर म्हणाला, अगं मी कधी देवयानीला हक्काने काही सूचना केल्या तर ती खूप चिडून जायची। त्यामुळे मला वाटलं की मुलींना हक्क दाखवला तर आवडत नसावा आणि म्हणून मी तुला कधीही कुठल्याही गोष्टीत विरोध केला नाही, कारण मला तुला गमवायचे नव्हते। त्यावर स्वरा त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, मिहिर, तिला तो हक्क आवडला नाही कारण ती तुझी नव्हतीच कधी। आणि पुढे ती काही बोलणार एवढ्यात मिहिरने तिला जवळ ओढले हक्काने, तिच्या विरोधाची पर्वा न करता, आणि तीही त्याच्यात विरून गेली। मित्रांनो, अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा। धन्यवाद।